नमस्कार मित्रांनो. आज आपण 2024 UPSC पूर्व परीक्षेचा पेपर पाहतोय आणि या पेपरमध्ये आपण स्पष्ट पूर्णपणे राज्यघटना हा विषय पाहणार आहोत. राज्यघटनेच्या संदर्भात आलेले आयोगाचे जवळपास 15 प्रश्न आहेत आणि 15 प्रश्न राज्यघटनेचे म्हणजे बरीच मोठी मजल UPSC मध्ये राज्यघटनेची यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. तर पहिला प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 53 वरती आहे. प्रश्न तुम्हाला समजावेत आणि इझिली आपण UPSCच्या पेपरच्या पॅटर्नसाठी तयार व्हावेत, आपल्याला त्या लँग्वेजचा कम्फर्ट झोनही समजावा म्हणून मी हिंदी भाषा अगोदर इथं प्रिपेअर करतोय, जेणेकरून आपण देवनागरी लिपी मराठी भाषेशी तुलनात्मकरित्या इझिली अंडरस्टँड होतो, व्हिज्युअलाइज होते, म्हणून याला आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. त्या ठिकाणी इंग्लिशचाही आपण वापर करू जे आपल्याला साइड बाय साइड यूज करता येईल. लोकसभा के अध्यक्ष के संदर्भ में जे आहे ते लोकसभेच्या अध्यक्षाबाबत निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. खाल्ल्या विधानावर विचार करा. लोकसभा अध्यक्षाबाबत कंडीशन काय, जब लोकसभा के अध्यक्ष को हटाने का कोई संकल्प विचाराधीन है, लोकसभेच्या अध्यक्षाला पदावरून दूर करायचंय, बडतर्फ करायचंय, याच्याबद्दलचा प्रस्ताव असेल तर हा विषय असतो आर्टिकल 85 संदर्भात. आपण याबद्दल जेव्हा आपण पीठासीन अधिकाऱ्याबद्दलचा विचार करतो किंवा घटक घेतो त्या बाबतीत हा मुद्दा याला अनुसरून येईल आहे. तर लोकसभा अध्यक्षाचा विचार करतो तेव्हा या संदर्भात आपल्याला पाहायला मिळेल पीठासीन अधिकाऱ्याच्या संदर्भात आर्टिकल आहेत 93, आर्टिकल 93 पासून 97 पर्यंत पीठासीन अधिकारी लोकसभा अध्यक्ष यांना बडतर्फी करण्याबद्दलचे विषय नमूद आहेत. आर्टिकल 93 नुसार लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड आहे आणि लोकसभा अध्यक्षाला जर बडतर्फ करायचं झालं तर अशा वेळेला सभागृहात लोकसभेत प्रस्ताव मांडला जातो आणि हा प्रस्ताव प्रभावी बहुमताने पार पाडावा लागतो. इफेक्टिव्ह मेजॉरिटी ने बडतर्फ केलं जातं. तर या क्वेश्चनची कंडिशन काय, लोकसभा अध्यक्षाला जर पदावरून दूर करायचं असेल तर तेव्हा ते पीठासीन राहतील का, वह पीठासीन नहीं होगा या होगी. जे कोणी पीठासीन असतील ते राहणार नाहीत. पीठासीन राहणार नाहीत ॲब्सोल्युटली करेक्ट आहे, कारण त्यांना पीठासीन राहायचा कुठलाही अधिकार नाही. म्हणजेच जेव्हा त्यांना बडतर्फ केलं जाईल ते पीठासीन राहणार नाहीत. पण लोकसभा अध्यक्ष हे लोकसभेचे सदस्य आहेत, त्यामुळे ते सदस्य म्हणून काम पाहताना त्यांना सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे. उसे बोलने का अधिकार नहीं होगा तर बोलने का अधिकार होगा. सभागृहात त्यांना बोलण्याचा अधिकार राहील कारण ते लोकसभा सदस्य आहेत, त्यामुळे ते सभागृहात बोलू शकतात. पीठासीन म्हणून मी आत्ता पदावर काम करत नाही कारण मला बडतर्फ केलं जात आहे, तर अशा वेळेला मी सभागृहात बसू शकतो, म्हणजेच मी बोलू शकतो. वह संकल्प पर प्रथमता मत देने का हकदार नहीं होगा या नहीं होगी. जे कोणी असतील त्यांना प्रथमतः म्हणजे पहिल्या फेरीत मतदान देण्याचा हक्क नाही असं सांगितलंय. उलट मतदान देण्याचा हक्क आहे. आपण काय वाक्य लक्षात ठेवतो की पीठासीन अधिकारी हे कास्टिंग वोट करतात, पहिल्या फेरीत मतदान करत नाहीत. हे आपल्या सगळ्याला बेसिक कन्सेप्ट माहिती आहे की जेव्हा पीठासीन अधिकारी हे पदावर काम करतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करत नाहीत, तर कास्टिंग वोट करतात, निर्णायक मत देतात. हे आपल्याला माहिती आहे, पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. इथल्या प्रश्नाची कंडिशन काय, तर त्यांना पदावरून दूर करण्याची कंडिशन आहे. अशा वेळेला ते त्या कोणत्याही विषयावर प्रस्ताव मांडला गेला असेल तर पहिल्या फेरीत मतदान करतात. उलट पहिल्याच फेरीत मतदान करतात, कास्टिंग वोट करू शकत नाहीत कारण ते त्या दिवशी पीठासीन नाहीत. म्हणून हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. कारण त्यांना सभागृहात बसून बोलण्याचा अधिकार आहे, सभागृहात बसू शकतात आणि कोणत्याही बाजूनं मतदान करू शकतात कारण ते लोकसभा सदस्य आहेत. ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून ते सभागृहात बोलू शकतात, बसू शकतात आणि मतदानही करू शकतात. त्यामुळे हे दोन्ही रॉंग आहेत. सेकंड आणि थर्ड दोन्ही रॉंग आहेत. कोणसा सही है असं विचारलेलं आहे. सो ऑप्शन नंबर फर्स्ट पहिला हाच करेक्ट पर्याय आहे. हे इथं लक्षात ठेवायला हरकत नाही. त्यानंतर आहे संसदेच्या संदर्भात निम्नलिखित कथनों पर विचार करा. भारतीय संसद के संदर्भ में
निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए हे सांगितलेलं आहे या ठिकाणी. काय आहे करेक्ट ऑप्शन बघूयात. लोकसभा में लंबित कोई विधेयक उसके विघटन हो जाने पर व्यपगत हो जाता है. लोकसभा मध्ये प्रलंबित आहे, लंबित म्हणजे प्रलंबित आहे, विधेयक उसके विघटन म्हणजे लोकसभेत प्रलंबित असलेले विधेयक जर लोकसभा उसके विघटन होऊन जाणे पर म्हणजेच लोकसभेचं विघटन झालंय, लोकसभा हे सभागृह बरखास्त झालंय, तर ते बिलही व्यपगत होतं. ऑब्सोल्युटली करेक्ट आहे, कारण जे सभागृह संबंधित अस्थायी आहे म्हणजे लोकसभा सभागृह बरखास्त झालं की बिलही आपोआपच व्यपगत होत असते. एक करेक्ट आहे. दूसरा, लोकसभा द्वारा पारित और राज्यसभा में लंबित विधेयक लोकसभेनं पारित केलंय, राज्यसभेमध्ये ते पडून आहे. लोकसभा के विघटन होणे जाने पर अजून राज्यसभेनं पारित नाही केलेलं आहे, राज्यसभेत लंबित म्हणजे प्रलंबित आहे, आणि त्या दरम्यान जर लोकसभा हे सभागृह विघटित झाला असेल तर बिल सुद्धा व्यपगत होते. यस, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, कारण लोकसभा ज्या सभागृहानं पारित केलंय त्याच्यावर अजून राज्यसभेनं शिक्कामोर्तब केलंच नाही, तर मग राज्यसभेत प्रलंबित असताना त्या विधेयकाला भविष्य असुरक्षित समजलं जात असते. म्हणून लोकसभा बरखास्त झाली, विधेयक सुद्धा आपोआपच लॅप्स होईल, विघटित म्हणजे लॅप्स होईल आहे. दोन्ही करेक्ट आहेत. नंबर 3 ऑप्शन, कोई विधेयक म्हणजे कोणतेही बिल जिसके संबंध में भारत के राष्ट्रपति ने सदनों की संयुक्त बैठक आहूत करने के अपने आशय की सूचना दे दी है. एखाद्या विषयासंदर्भात भारताच्या राष्ट्रपतीने जॉईंट सेशन संयुक्त अधिवेशन बोलवण्यासंदर्भात सूचना दिली असेल तर त्या सूचनेबद्दल लोकसभा का विघटन हो जाने पर व्यपगत हो जाता है. तर सूचना या व्यपगत होत नाहीत, म्हणून हे ऑप्शन रॉंग आहे, व्यपगत होत नाही. तर राष्ट्रपतींनी जर असं काही सूचना पाठवल्या असतील संयुक्त अधिवेशनाबद्दल आणि ती सूचना दिलेली आहे त्या दरम्यान जर लोकसभा विसर्जित झाली तर त्या सूचनेवर कोणताही परिणाम पडत नाही. इथं काय सांगितलंय, सूचना व्यपगत हो जाता है, तर सूचना व्यपगत म्हणजे लॅप्स होत नाहीत. त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन हा ऍब्सोल्यूट करेक्ट आहे, थर्ड रॉंग आहे. म्हणून याचं आन्सर जे आहे ते आन्सर 1 आणि 2 करेक्ट आहे. कथनोपर सही पर्याय हे युपीएससीचं खूप चांगली गोष्ट आहे. फक्त ते योग्य विचारतात, प्रत्येक ठिकाणी योग्य विचारलंय, ऑलमोस्ट कुठेच विचारलं नाही अयोग्य विचार सांगा, असत्य सांगा, अचूक नसलेलं सांगा, असलं गोलगोल फिरवणे कार्यक्रमच नाही. सरळ सरळ कंटेंट पाहिजे, मजबूत नॉलेज पाहिजे, अभ्यास पाहिजे, माहिती आहे तर माहिती आहे, करेक्ट आहे तर करेक्ट आहे, उत्तराची सगळी शाश्वती इथं आपल्याकडे असली पाहिजे. 1 आणि 2 करेक्ट आहे. ऑप्शन बी हा त्याचा पर्याय करेक्ट आहे. याप्रमाणे इथं हे 2 क्वेश्चन्स आहेत, 54, 53, त्यानंतर आहे 55. हा विशेष क्वेश्चन आहे कारण हा क्वेश्चन 55 जो क्वेश्चन दिला आयोगाने तो मात्र दिलेला आहे राष्ट्रपती जे सभागृहाचं सेशन बोलवतात त्या संदर्भात आहे. भारत के संसद के संदर्भ में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. भारताच्या संसदेबद्दल विचार करायचा आहे, काय त्याच्याबद्दलचे घटक येतात आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यू कोणता घटक आहे. भारत के राष्ट्रपति द्वारा किसी सदन के सत्रावसान के लिए मंत्रिपरिषद के परामर्श की आवश्यकता नहीं है. संसदेचं अधिवेशन बोलवायचं झालं तर राज्यघटनेत आर्टिकल 85 आहे. या आर्टिकल 85 नुसार सत्र बोलावतात, सत्र समाप्त करतात आणि बरखास्त करतात. आणि बरखास्त कोणतं होतं, फक्त लोकसभा ही बरखास्त होत असते. पण हे सगळे घटक आर्टिकल 85 द्वारे होतं आणि हे 85 द्वारे कोण करतं तर भारताचे राष्ट्रपती करतात. हे ऍब्सोल्युटली या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. मग याप्रमाणे हे वाक्य खूप कमी ठिकाणी नमूद आहे एक्झॅक्टली काय होतं की नाही, पण हे लक्षात ठेवणं आवश्यकच आहे. भारताचे राष्ट्रपती जर कोणत्या
सदनाचं सत्रावसान म्हणजे समाप्ती करत असतील, एखाद्या सभागृहाचं सत्र समाप्त करत असतील तर मंत्री परिषद परामर्श सल्ला आवश्यक नाही, आवश्यक आहे. भारताच्या राष्ट्रपतींना कोणत्याही सभागृहाचं सत्र समाप्त करण्याबद्दल मंत्रिमंडळाची सल्ला आवश्यक आहे. आणि त्यातही मंत्रिमंडळामध्ये आपले संसदीय कामकाज मंत्री यांना सल्ला देत असतात. कोणत्या दिवशी सभागृह समाप्त करायचंय आणि कोणत्या दिवशी बोलवायचंय याबद्दल मंत्रिमंडळ सल्ला देत असतं. भारताचे राष्ट्रपती स्वतःच्या विवेक बुद्धीने सभागृहाचं सेशन बोलवत नाहीत, म्हणून हे रॉंग आहे. सल्ला आवश्यक आहे. सदन का सत्रावसान सामान्यतः सदन के अनिश्चित काल के लिए स्थगित होने के पश्चात किया जाता है. सभागृहाचं सत्रावसान म्हणजे सत्र समाप्ती सामान्यतः ते जर अनिश्चित काळासाठी स्थगित झाला असेल तर तेव्हा करतात. म्हणजे अनेक दिवसापासून स्थगित आहे तर आपण सरळ सत्र समाप्तच करून टाकतो, हे एक कंडीशन. किंतु भारत के राष्ट्रपति द्वारा उस सदन का सत्रावसान करने पर कोई वर्जन नहीं है जो सत्र में है. पण भारताच्या राष्ट्रपतीला त्यांना वाटतंय तेव्हाही सत्र समाप्त करायला कोणताही प्रतिबंध नाही. जे सत्र चालू आहे, जो सत्र में आहे म्हणजे जे सत्र चालू आहे त्याला वर्जन नाही, म्हणजे ते बंद करायला संबंधित सत्र समाप्त करायला कोणताही प्रॉब्लेम नाही. ऍब्सोल्युटली राईट आहे, त्यांना अधिकार आहेच. एकतर अनिश्चित काळ ते चालू असेल तर तेव्हा ते स्थगित करून टाकतात, म्हणजे सत्र समाप्त करतात. किंवा राष्ट्रपतीला वाटलं की एखादं सत्र आता चालू आहे तर ते सुद्धा समाप्त करू शकतात. पण हे कधी कोणाच्या सल्ल्याने? ऑलवेज मंत्री परिषदेच्या सल्ल्याने. पण असा अधिकार आहे का? तर ऍब्सोल्युटली त्यांना तसा अधिकार आहे. त्यामुळे ते करू शकतात. सेकंड ऑप्शन हा राईट आहे. थर्ड ऑप्शन, लोकसभा का विघटन म्हणजे सभागृह बर्खास्त लोकसभेचं भारत के राष्ट्रपति द्वारा असाधारण परिस्थितियों को छोड़कर म्हणजे अविशिष्ट परिस्थितीला सोडून मंत्री परिषद के परामर्श से किया जाता है. काही अविशिष्ट परिस्थिती सोडली म्हणजे जसं की अनेक वेळेला कोणत्याच पक्षाला बहुमत नाही, कोणी पक्ष बहुमत सिद्ध करू शकत नाही, तर अशा वेळेला भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करतील. अशी कोणती असाधारण परिस्थिती सोडली तर बाकी इतर टाइमला मात्र मंत्री परिषदेच्या सल्ल्यानेच ते करतात. आणि या स्टेटमेंटमध्येच उत्तर आपल्याला सापडतं पहिल्या स्टेटमेंटचं. पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलंय? मंत्री परिषद की परामर्शता आवश्यक नाही. इथं आवश्यक आहे. आणि का आवश्यक आहे? सत्र समाप्त करण्यासाठी आवश्यक आहे. तसंच सत्र बरखास्त करायलाही आवश्यक आहे. लोकसभा विघटन म्हणजे लोकसभेचं बरखास्त. मग इथं आवश्यक आहे तर मग ऑब्व्हियसली इथंही आवश्यक असलं पाहिजे. म्हणून हे रॉंग आहे आणि हे करेक्ट आहे. आणि हे कोणत्या आर्टिकल प्रमाणे आहे? आर्टिकल 85 नुसार सत्र समाप्तीबद्दलचे हे स्टेटमेंट आहेत. आणि याप्रमाणे ऑप्शन सेकंड, ऑप्शन थर्ड हे ऍब्सोल्यूट राईट आहेत. म्हणून याचं जे आन्सर आहे सही ऑप्शन 2 आणि 3 हा तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 56 हा पॉलिटीचा नाही आहे. हा क्वेश्चन नंबर 56 पॉलिटीचा नाही, पण आपण याच्याबद्दल चर्चा करूयात आहे. थोडंसं रिलेटेड करंट इश्यूज आहेत, त्याबद्दल आपल्याला काही पॉलिटिकल इंटरनेशनल पाहायला हरकत नाही. क्वेश्चन 56, कथनों पर विचार कीजिए. फक्त स्टेटमेंट दिला आयोगा ने मैक्सिमम आणि विचार करायला सांगितले. कथनों पर विचार कीजिए. हाल ही में यूरोपियन संसद ने द नेट झिरो इंडस्ट्रीज एक्ट को मंजुरी दी है. आता युरोपियन पार्लमेंटनं द नेट झिरो इंडस्ट्रीज या ऍक्टला मंजुरी दिलेली आहे. तर त्या ऍक्टच्या रिलेटेड नॉलेज विचारलेलं आहे. आपला अभ्यास किती डीप आहे, आपला अभ्यास किती वाईड आहे, या संदर्भातला हा एक मुख्य घटक आहे. तर पहिला स्टेटमेंट आपण बघूयात. पहिला स्टेटमेंट आपण बघितला, हा जो ऍब्सोल्युटली राईट आहे. आता सध्या रिसेंटली कथन 1 म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट, संसदनं युरोपियनच्या असं एक बिल पारित केलं, ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. कथन 2 काय? युरोपियन संघ वर्ष 2040 तक कार्बन तटस्थता न्यूट्रलिटी प्राप्त करने का आशय रखता है. म्हणजे त्यांचं लक्ष्य आहे, टार्गेट आहे की कार्बन इमिशन्स जे त्याच्याबद्दल आपण तटस्थता प्राप्त करू किंवा टारगेट अचीव करू. इसका लक्ष्य उस समय तक अपनी सभी स्वच्छ प्रौद्योगिकी विकसित करना है.
क्लीन एनर्जी, क्लीन इंडस्ट्रीज या माध्यमातून त्यांना पुढील औद्योगिक प्रगती करायची आहे, याबद्दलचं हे लक्ष आहे. तर महत्वाचं आहे 2040 पर्यंत नाही, त्यांनी टार्गेट ठेवलं 2030 पर्यंत. हा पहिला प्रॉब्लेम आहे ज्यामुळे हे रॉंग आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी टार्गेट किती ठेवलंय? 40% ठेवलंय. इथे मिस्टेक करावी, या पद्धतीने स्टेटमेंट टाकलंय. 40% टार्गेट आहे 2030 पर्यंत, 2040 नाही. म्हणून हे ऑप्शन सेकंड रॉंग आहे. फर्स्ट करेक्ट आहे, सेकंड रॉंग आहे. मग आता उत्तर काय येईल? फर्स्ट सही आहे किंतु सेकंड सही नाही. ऑप्शन सी करेक्ट आहे. माइंडमध्ये आपल्या क्लॅरिटी हवी आहे. आपण कन्फ्यूज असू, आपला अभ्यास परफेक्ट नसेल तर आपल्याला या माध्यमातून उत्तरं येतील ह्याची कुठलीही शक्यता नाही. आपला दृष्टिकोन तसा डेव्हलप होणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. आयोगाने इथं मध्ये मध्ये क्वेश्चन्स पेरलेत, त्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये क्वेश्चन्स पाहावं लागेल, कारण एक सलगपणे यावेळेस प्रश्न असे नमूद नाहीत. मध्ये 2-3 1-2 प्रश्न आयोगाने टाकलेले आहेत. हा स्टेटमेंट, हा प्रश्न आपण यूट्यूबवरती अनेक वेळा पाहिलेला आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम हा पूर्ण घटक आपण यूट्यूबवरती 2 वेळेला लेक्चर घेतलेला आहे. नारी शक्ति वंदन अधिनियम के संदर्भ में विचार कीजिए. पहला एक ऑप्शन ए, उपबंध 18वीं लोकसभा के सभा से प्रभावी होंगे. 18वीं लोकसभा पासून ते प्रभावी होंगे. प्रभावी म्हणजे अंमलात येईल आहे. 18वी लोकसभा कधीचा आहे? 2024 ते 29. या 18व्या लोकसभेपासून प्रभावी म्हणजे अंमलात येईल आहे. मग हे आपण लागू करणार आहोत 28-29 नंतर, म्हणजे याचा अर्थ या 18व्या लोकसभेच्या कार्यकालामध्ये लागू करणार आहोत. सो करेक्ट आहे. अधिनियम बनने के बाद यह 15 वर्षों के लिए प्रवर्तन में रहेगा. ज्या दिवशी हा लागू होईल तिथून 15 वर्षासाठी आरक्षण लागू आहे. आपण जसं SC STचं लोकसभेतलं आरक्षण ठेवलेलं आहे ते 10 वर्षासाठी ठेवलेलं आहे. 10 वर्षाने आपण वाढ करतो, तसं हे आरक्षण फर्स्ट 15 ईयर साठी आहे, 15 वर्षासाठी. इसमें अनुसूचित जातियों के लिए म्हणजे SC साठी आरक्षित कोटे म्हणजे रिजर्व कोटा के भीतर अनुसूचित जातियों की महिलाओं के लिए स्थानों के आरक्षण का उपबंध आहे. म्हणजे SC साठीच्या जागा रिझर्व आहेत. समजा आपण गृहीत धरू की SC साठी 15 जागा रिझर्व आहेत, तर त्या 15 जागा ज्या रिझर्व आहेत त्यातल्याच महिलांसाठी 1/3 जागा रिझर्व राहतील आहे. यासाठी वेगळं काही उपबंध नाही. ह्या सगळ्या संदर्भात राज्यघटनेतलं आर्टिकल 334 मध्ये ब्रॅकेट ए हा ऍड केलेला आहे आणि हा ऍड झालेला आहे याच अमेंडमेंटने. नारी शक्ती वंदन अधिनियम जो अमेंडमेंट आपण आता 106 अमेंडमेंट नावाने ओळखतो, या अमेंडमेंटद्वारे आपण हे नवीन आर्टिकल ऍड केलेलं आहे. आणि SC साठीचं रिझर्वेशनचा आर्टिकल कुठला आहे? आर्टिकल 330 लोकसभेत आणि 332 विधानसभेमध्ये. हे जे आर्टिकल आहेत याच आर्टिकल अंतर्गत SC साठी व ST साठी जे रिझर्वेशन आहे त्या अंतर्गतच महिलांसाठीही रिझर्वेशन लागू असणार आहे. सो ॲब्सोल्युटली 1, 2, 3 हा ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 61चा आन्सर फर्स्ट हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. त्यानंतर आहे आता क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63 इथून बरेच क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले आहेत कंटिन्युअसली पॉलिटीबद्दल. प्रतिषेध प्रोहिबिशन रीट आहे. प्रोहिबिशन रीट आहे. उच्चतम न्यायालय या उच्च न्यायालयों के द्वारा म्हणजे सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट द्वारा किसे और किस प्रयोजन से जारी किया गया एक आदेश आहे. म्हणजे प्रतिषेध जो रीट आहे तो सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट कोणत्या उद्देशाने चालू करते ह्याच्याबद्दल ऑफलाईनला, ऑनलाईनला, युट्यूबला आपण अनेक वेळा या स्टेटमेंट बद्दल चर्चा केलेली आहे. आणि आपण बोललो होतो त्याच्याबद्दल एक लहान लेकराचं उदाहरणही घेतलं होतं. प्रोहिबिशन म्हणजे निषेध करणे. निषेध कधी करायचं? जेव्हा खटल्याची कार्यवाही एकतर सुरुवातीच्या टप्प्यात असते किंवा अजून निकाल लागला नसतो. आणि उत्प्रेक्षण म्हणजे आपण खटल्याची कार्यवाही एकतर अंतिम टप्प्यात असते किंवा निकाल लागून गेलेला असतो. ह्याला आपण बेसिकली प्रतिषेध आणि उत्प्रेक्षण बोलतो. प्रोहिबिशन आणि सर्शरी ह्या दोन्ही बद्दल आपल्याला या माध्यमातून क्लिअर आयडिया आहे.
आणि त्याच्यात आपण एक उदाहरण पाहिलं होतं की प्रोहिबिशन म्हणजे लहान लेकराला एखादी गोष्ट आगाऊपणा करत असेल तर रोखणे, थांबवणे, त्याला प्रतिषेध म्हणतात, निषेध करायचं. आणि एवढं निषेध करून पण ते ऐकत नसेल तर ते जे काही खेळत असेल ते काढून घ्यावं लागेल. उत्प्रेक्षण, काढून घेणे आहे. हे एक छोट्याशा लाईनमध्ये वाक्य लक्षात ठेवायला पाहिजे. आता एवढं डीपमध्ये तर आयोगाने विचारलंच नाही, इथं खूपच सोपं विचारलंय. किसी सरकारी अधिकारी को, काहीच संबंध नाही, सरकारी अधिकाऱ्याबद्दल प्रतिषेध निघतच नाही. संसद विधानसभा को, काही संबंध नाही, रीट हा प्रतिषेध संसद विधानसभेच्या बद्दल काढतच नाहीत. खरं तर संसद विधानसभेच्या रिलेटेड कोणतीच रीट नाही आहे, कारण ते कायदा मंडळ आहे आणि कायदा मंडळाच्या अगेन्स्ट आपण कुठेच रीट काढत नाही. निचली अदालत म्हणजे खाल्लं कनिष्ठ न्यायालय को किसी मामले में कार्यवाही जारी करने का प्रतिषेध करने के लिए, त्यांनी एखादं काम असं काही करायचा प्रयत्न केलाय जे त्यांच्याकडे अधिकार नाही, त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो आणि खटला वरच्या न्यायालयात चालवण्याबद्दल सांगतो. म्हणून हे ऑप्शन सी ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. ऑप्शन 4 का करेक्ट नहीं. सरकार को उसे किसी असंवैधानिक नीति का अनुपालन करने के प्रतिषेध में, सरकार ऍब्सोल्युटली गव्हर्नमेंटला असं नाही काढलं जात, ऍडमिनिस्ट्रेशनच्या अगेन्स्ट काढलं जात असतं. म्हणून कायदेमंडळ व सरकारला अगेन्स्ट म्हणजे त्या दोघांच्याही डायरेक्ट अगेन्स्ट असं एखादं रीट काढणं हे खूप मर्यादा पूर्ण आहे. ऍब्सोल्यूट त्याच्याबद्दलची परवानगी आहे अशातला भाग नाही, हे इथं लक्षात ठेवावं. सो राईट आन्सर ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन 63 चा आन्सर 3 आहे. आता क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन 64. कथनोपर पुन्हा स्टेटमेंटवर विचार करा. म्हणजे इथं डोक्याला त्रासच नाहीये, मेंटली हरासमेंट नाहीये की अचूक नाही, असत्य नाही, एक पण अ पण नाही, ब पण नाही, न अ न ब असे जे पर्याय एमपीएससी देते, असं कुठल्याही क्वेश्चन्समध्ये फिरवणूक नाही आहे. सरळ सरळ विचारलंय, पण मजबूत अभ्यास तपासला जातो एवढ्या लेवलचे प्रश्न मात्र इथं असतात आहे. वह राज्य का राज्यपाल है जो उस राज्य के किसी समुदाय को अनुसूचित जनजाति के रूप में मान्यता देता है और घोषित करता है. राज्यपाल ते हे राज्यपाल आहेत जे त्या राज्यातल्या एखाद्या समुदायाला अनुसूचित जनजाती म्हणजे एसटी म्हणून मान्यता देतात किंवा घोषित करतात. तर आपल्याला रियालिटी माहिती आहे की एखाद्या एससी किंवा एसटी म्हणून घोषित करायचं झालं तर पहिली मुळात गोष्ट अधिकार केंद्राला आहेत. कोणत्याही जातीला एससी किंवा एसटी ठरवण्याचे अधिकार केंद्राला आहेत. त्यामुळे लॉजिकली राज्यपाल हे ऑप्शन पटणारच नाही आहे आणि म्हणून तिथं उत्तर राज्यपालच्या ऐवजी राष्ट्रपती हे ऑप्शन करेक्ट आहे. एखाद्या वर्गाला जर अनुसूचित जनजाती म्हणजे ट्रायबल ठरवायचं झालं तर अधिकार राष्ट्रपतीकडे आहेत आणि या संदर्भात आर्टिकल 244 कार्य करतो. आर्टिकल 366 मधील 25 कार्य करतो. तसंच आर्टिकल 342 हा ऍब्सोल्यूट राईट आहे. 342 ऍब्सोल्युटली 342 हे एक्झॅक्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. इनडायरेक्ट आहेत हे, इनडायरेक्ट हे आर्टिकल आहेत, पण डायरेक्टली आर्टिकल 342 आहेत. या संदर्भात हा मुख्य घटक विषय आहे, त्यानुसार हे लक्षात ठेवलं पाहिजे आहे. सो ऑप्शन फर्स्ट रॉन्ग आहे, कारण राज्यपाल नाही, राष्ट्रपती आहेत. किसी राज्य में अनुसूचित जनजाति म्हणजे ट्राइबल के रूप में घोषित किसी समुदाय के लिए यह आवश्यक नहीं कि दुसरे राज्य में भी ऐसा हो. एखादा समुदाय जसं की महाराष्ट्रामध्ये, जसं आपण आता पाहतो राजस्थानमध्ये धनगड असा समुदाय हा ट्रायबलमध्ये येतो, पण महाराष्ट्रामध्ये धनगर हा समुदाय मात्र ट्रायबलमध्ये येत नाही. मग महाराष्ट्रातील धनगर समुदायाच्या म्हणण्यानुसार मराठीमध्ये त्याला धनगर म्हणतात, पण हिंदीमध्ये तो धनगड आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही जाती एकच आहोत असं म्हटलं जात असलं तरी ते एक समजलं जात नाही. आणि तसंच एखादी जात समजा गुजरातमध्ये ट्रायबल आहे किंवा आंध्रात ट्रायबल आहे, तर ती जात मात्र महाराष्ट्रात अजूनही ट्रायबल नाही. म्हणजेच एखादी जात आंध्रात ट्रायबल आहे, पण नांदेड हिंगोली या जिल्ह्याच्या परिसरामध्ये सीमावर्ती भागात आंध्रा तेलंगणामधील व्यक्ती त्याच जातीचा त्यांचाच नातेवाईक हा आंध्रा तेलंगणा ट्रायबल आहे, पण इकडे मात्र नांदेड हिंगोलीमध्ये तो ट्रायबल नाही. पण तो ट्रायबल असायला पाहिजे असं काही बंधन नाही. यह आवश्यक नाही की दुसरे राज्य में भी ऐसा हो, जसं तिकडे आहे तसंच इकडे असायला पाहिजे. हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे.
हे स्टेटमेंट आणि याबद्दलचा घटक. कारण याबद्दल आर्टिकल 342 नुसार ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये हे स्टेटमेंट जशास तसं घटनेत नमूद आहे. कौन सा सही है? सो ऑप्शन सेकंड. ऑप्शन्स केवळ सेकंड. सरळ सरळ आयोगाने पर्याय 1, 2, 1 आणि 2, न 1 न 2. म्हणजे खूप कमी शब्द वाचावे लागतात पण परफेक्ट नॉलेज आहे. स्टेटमेंटमध्ये मात्र प्युअर कॉन्स्टिट्यूशन आहे, प्युअर नॉलेज आहे आणि तेवढा सराव पाहिजे, तेवढा त्याच्यावरचा रिव्हिजनचा पार्ट पाहिजे, तर आपल्याला ते क्वेश्चन बरोबर करता येतात, अन्यथा नाही. आता क्वेश्चन आहे 65. केंद्रीय बजट के संदर्भ में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. म्हणजे सेंटरच्या बजेट बद्दल विचार करायला सांगितलेला आहे. प्रधानमंत्री की ओर से केंद्रीय वित्त मंत्री संसद के दोनों सदनों के समक्ष वार्षिक वित्तीय विवरण पत्र म्हणजेच बजेट रखते हैं. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. केंद्रीय वित्त मंत्री ठेवतात. करेक्ट आहे. संसद के दोनों सदन के समक्ष. पहिलं मांडतो आम्ही लोकसभेत, नंतर मांडतो राज्यसभेत, पण दोन्ही सभागृहासमोर ठेवतो. हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. पण प्रधानमंत्री की ओर से नाही, राष्ट्रपती की ओर से, हे महत्वाचं आहे. कारण प्रधानमंत्र्याकडून कसं काय येईल? मंत्रिमंडळ हे समान असतं. प्रधानमंत्र्याच्या समान हे मंत्रिमंडळ आहे. फक्त प्रधानमंत्री काय आहेत? सर्व मंत्र्यामध्ये प्रथम आहेत. सर्व मंत्र्यांचं ते नेतृत्व करतात, म्हणून ते समानामध्ये विशेष आहेत. पण याचा अर्थ त्यांच्याकडून नाही, तर हे राष्ट्रपतीकडून बजेट मांडला जातो संसदेच्या दोन्ही सभागृहात. म्हणून तर राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी घेतो आणि राष्ट्रपती संघ सरकारचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याकडून या बजेटला, बिलाला आपण प्रेझेंट करत असतो. म्हणून हे रॉंग आहे. केंद्रीय म्हणजेच यूनियन स्तर पर भारत के राष्ट्रपति की अनुशंसा के बिना अनुदानों की मांग नहीं की जा सकती. मग ते आर्टिकल 113 असो, 114 असो, 115 असो, 116. राष्ट्रपतीच्या मान्यतेशिवाय, राष्ट्रपती की अनुशंसा म्हणजे त्यांची मंजुरी याच्याशिवाय अनुदान मागण्या, डिमांड्स ऑफ ग्रँट्स चा प्रस्ताव मांडू शकत नाही. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. राष्ट्रपतीच्या परवानगीनेच ह्या सगळ्या बिलाबद्दलची सुरुवात होते किंवा तसा प्रस्ताव ठेवता येतो, अन्यथा नाही. म्हणून ऑप्शन सेकंड हा करेक्ट आहे. सो याचा आन्सर केवळ 2, केवळ हा दुसरा ऑप्शन बी हा ऑप्शन करेक्ट आहे. कोणसा सही असे विचारलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन डायरेक्टली पॉलिटिचा नाही, पण पॉलिटिकल करंट आहे, म्हणून मी त्यालाही इथं घेतोय. निम्नलिखित में से कौन सा द इंडिया वे और वाय भारत मॅटर्स का भारत महत्वाचा आहे, हे दोन्ही पुस्तकं कोणी लिहिलेले आहेत? द इंडिया वे हे पुस्तक तर खूपच गाजलेलं आहे, जे एस सुब्रमण्यम जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री ज्यांची ही पुस्तकं आहेत, ज्याबद्दल सरळ विचारलेलं आहे. एवढ्या अवघड विचारल्यानंतर एखादं सोपं बाउन्सर आहे, डायरेक्टली क्वेश्चनचा आन्सर आपल्याला देता यावं अशा टाईपचा हा प्रश्न विचारलेला आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक पुढचा पाहू, ज्याच्यामध्ये आपल्याला पॉलिटीचे सेक्शन्स दिसतील. असा घटक आहे क्वेश्चन 76. क्वेश्चन 76 काही प्रश्न खूप डीप आहेत, काही प्रश्न खूप मोठे आहेत आणि काही प्रश्न अतिशय सोपे आणि सरळ सहज आहेत. आता पहा, भारत के संविधान के अनुच्छेद 368 के अनुसार संसद निम्नलिखित में से किनके द्वारा संविधान के किसी उपबंध में संशोधन कर सकेगी. आर्टिकल 368 द्वारा संसद खालीलपैकी कशाद्वारे म्हणजे यापैकी कोणत्या प्रकाराद्वारे घटनेमध्ये कोणतेही उपबंध म्हणजे घटकामध्ये, संशोधन म्हणजे दुरुस्ती, कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या प्रकाराद्वारे भारताची संसद घटनेत दुरुस्ती करू शकते. आर्टिकल 368 द्वारे कशाद्वारे दुरुस्ती करू शकते? दुरुस्ती करू शकते परिवर्धन म्हणजेच ऍड करायचंय, न्यू ॲडेड,
परिवर्तन म्हणजे अमेंडमेंट, काढून टाकायचं आहे, म्हणजे बदल करायचा फक्त. अमेंडमेंट. निरसन, रिपील करायचंय, काढून टाकायचंय, रद्द करायचंय. मग रद्द करायचंय आपण 368 नुसार रद्द करतो. परिवर्तन फक्त बदल करायचंय, चेंजेस करायचे, काही नवीन ऍड करायचंय, तर याच्यासाठी आहे. नवीन वर्धन म्हणजे जसं की आर्टिकल 19 अंतर्गत सप्लाय 3 मध्ये आपण सहकार ऍड केला, 21A ऍड केला, तर परिवर्धन. परिवर्तन बदल करायचे, जसं की 19 मधला संबंधित आर्टिकल सप्लास 3 जो संघटना संस्था स्थापन करण्याचा आहे, यामध्ये सहकार हा विषय ऍड केला, सबक्लॉजने ऍड केला, फक्त स्टेटमेंट ऍड केली मध्ये, म्हणजे इथं परिवर्तन झालं. तर निरसन काढून टाकायचं आहे म्हणजेच रद्द करणे आहे. तर आपण तिन्ही गोष्टी करतो, म्हणजे आर्टिकल 368 द्वारे आपण तिन्ही गोष्टी करतो. सही उत्तर शोधायचं आहे. म्हणून अशा ऑप्शन याचा लास्ट डी ऑप्शन हा ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. 1, 2, 3 हा पर्याय त्याच्याबद्दलचा करेक्ट आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 78. क्वेश्चन नंबर 78 पॉलिटिक्सचा आहे. त्या अंतर्गत हा इथे पाहू. संसद में धन विधेयक के संबंध में निम्नलिखित कथनों में कौन सा सही है. धन विधेयका संदर्भात योग्य पर्याय निवडायला सांगितलेला आहे. 109 मध्ये धन विधेयक के संबंध में विशेष प्रक्रिया उल्लेख आहे. आर्टिकल 109 मध्येच धन विधेयकाची प्रक्रिया नमूद आहे. मनी बिलाचे डेफिनेशन आहे आर्टिकल 110 मध्ये, पण प्रक्रिया 109 मध्येच आहे. करेक्ट आहे. धन विधेयक राज्यसभा में पुनर्स्थापित नहीं किया जाएगा. पुनर्स्थापित नहीं किया जाएगा याचा अर्थ काय आहे, तर लक्षात ठेवा. पुनर्स्थापित म्हणजेच इस्टॅब्लिशमेंट. धन विधेयक हे राज्यसभेत इस्टॅब्लिशमेंट केलं जात नाही. याचा अर्थ असा आहे, धन विधेयक नेहमी प्रथम लोकसभेतच प्रेझेंट केलं जातं, त्यानंतर राज्यसभेत मांडलं जातं. म्हणून हे वाक्य सुद्धा करेक्ट आहे. राज्यसभा में पुनर्स्थापित नहीं किया जाएगा. मग कुठं पुनर्स्थापित केलं जाईल, लोकसभेत प्रस्थापित केलं जाईल. म्हणजेच हे ॲब्सोल्युटली राईट आहे. राज्यसभा में पुनर्स्थापित नहीं किया जाएगा हे राईट आहे, कारण पुनर्स्थापित कुठं करतात, लोकसभेत आहे. मग यांनी जे असं विचारलं असतं धन विधेयक राज्यसभा में पुनर्स्थापित किया जाएगा, त्याने रॉंग आलं असतं. केलं जात नाही, कारण हे लोकसभेत प्रेझेंट केलं जातं. मग तुम्ही म्हणाल आपण काय राज्यसभेमध्ये बिल मांडत नाही का? मांडतो. अगोदर लोकसभेत मांडतो, त्यानंतर सेकंड हाऊस राज्यसभेत मांडतो. म्हणून हे वाक्य आहे ते ॲब्सोल्युटली राईट आहे. राज्यसभा या तो विधेयक को अनुमोदन दे सकती है, म्हणजे मंजुरी, या तो परिवर्तन के लिए सुझाव दे सकती है. सुझाव नहीं कर सकते, सुझाव मतलब बदल नहीं कर सकती है, सुझाव दे सकती है. सुझाव दे सकती है, किंतु इसे अस्वीकार नहीं कर सकते. ना त्याला रिजेक्ट करू शकेल, ना त्याला अमेंड करू शकते. तर यामध्ये फक्त ते बदल करण्याबद्दल सूचना देऊ शकतात. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. मंजुरी देईल, सूचना सुचवतील, पण ते अमान्य करणार नाहीत, म्हणून ते करेक्ट आहे. राज्यसभा द्वारा धन विधेयक में सुझाव किए गए संशोधन को लोकसभा द्वारा स्वीकार करना होगा. आता या माध्यमातून तुम्हाला याचा अंदाज येईल. ह्याचा अर्थ ॲब्सोल्युटली त्या स्टेटमेंटवरूनच कळतो. जर राज्यसभेनं धन विधेयकाबद्दल सूचना दिल्या आहेत, तर ते सूचना लोकसभा द्वारा स्वीकार करना होगा. असं काही बंधन नाही. लोकसभेनं ते स्वीकार केलं पाहिजे असं काहीही बंधन नाही. त्यामुळे हे रॉंग आहे. लोकसभेची मंजुरी, लोकसभेची इच्छा ते ऐकायचं तर ऐकतील, अन्यथा नाही. त्यामुळे 1, 2, 3 करेक्ट आहेत. 1, 2, 3 म्हणजे ऑप्शन नंबर 3 1, 2, 3 करेक्ट आहे. याप्रमाणे क्वेश्चन नंबर 78 मधला हा क्वेश्चन इथं कंप्लीट होतो. त्यानंतर आयोगाने लास्ट काही पेजेसवरती प्रश्न टाकलेत, ते म्हणजे क्वेश्चन नंबर 91. क्वेश्चन नंबर 91 मध्ये मिक्स केलेल्या आहेत हिस्ट्री, जिओग्राफी, इतर घटकाबद्दल. आता आहे क्वेश्चन नंबर 91 आणि खूप छान क्वेश्चन टाकलेत. आपल्याला राज्यसभेच्या नवीन पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह प्रमाणे पूर्व मुख्य परीक्षेला याचा अधिकतम फायदा होणार आहे. याप्रमाणे यावर आपली तयारी, आपला अप्रोच असं डेव्हलप करणे आहे. कारण आपण फक्त राज्यसभेची तयारी करत नाही, तर आपण मराठी मीडियममध्ये UPSCची पण तयारी करतो. तर आपली तयारी या पेपरच्या पॅटर्नप्रमाणे तयार होण्याला असली पाहिजे, याचं विशेष लक्षात ठेवणं आहे.
डिसेंबर 2023 पर्यंत भारत सरकारद्वारे कितने परिसीमन आयोग गठित किए गए हैं? किती परिसीमन आयोग स्थापन केलेत? पहिलं परिसीमन आयोग 52. किती वेळेस आपण चर्चा केली याची? 1962, 1972 आणि 2002. 4 वेळेला. हे आपण खूप वेळा डिस्कस केलेलं आहे. खूप कॉमन लेवलवरती घेऊन आपण याचा आढावा घेतलेला आहे. राज्यघटनेतला आर्टिकल 82 आहे. आर्टिकल 82 द्वारे राष्ट्रपतीने आतापर्यंत 4 वेळेला स्थापन केलेलं आहे. सो ॲब्सोल्युटली आन्सर 4 हे करेक्ट आहे. जर असा अभ्यास झाला असेल तर हे सहज आठवेल, अन्यथा जे विचारलंय ते सुद्धा अवघड वाटेल. ते आता परिसीमन आयोगाबद्दल डिटेल इथं सांगत बसायला आपल्याला वेळ नाही. त्यामुळे आपण प्रश्नावर फोकस करू आणि राईट आन्सर आपण घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करूयात आहे. आता क्वेश्चन विचारलाय 71 अमेंडमेंट 1992, 71वीं घटना दुरुस्ती 1992 द्वारे निम्नलिखित में से किस भाषा को शामिल करने के लिए संविधान की 8वीं अनुसूची में संशोधन किया गया? म्हणजे 8व्या परिशिष्टामध्ये अमेंडमेंट केलं गेलेलं आहे. तर कोणत्या कोणत्या भाषेसाठी ही 71 अमेंडमेंट होती त्याच्याबद्दलचा पार्ट विचारलेला आहे. कोकणी करेक्ट आहे, मणिपुरी नंबर 2 करेक्ट आहे आणि नेपाळी हे करेक्ट आहे. कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषा बद्दल 8व्या परिशिष्टामध्ये बदल करून या अमेंडमेंटद्वारे त्याचा समावेश केला आहे. म्हणून ॲब्सोल्युटली हा ऑप्शन पहिला 1, 2, 3 हा करेक्ट आहे. मैथिली कोणत्या अमेंडमेंटने आलेली आहे? मैथिलीचं अमेंडमेंट लक्षात ठेवावं, 92 अमेंडमेंट 2003 याद्वारे आलेले आहे. आणि या अमेंडमेंटने अजून कोणत्या भाषा ॲड केल्या होत्या? तर या अमेंडमेंटनी आपण बोडो, डोंगरी, संथाली आणि मैथिली हे 4 भाषा, बोडो, डोंगरी, संथाली, मैथिली ह्या 4 भाषा आपण 92व्या अमेंडमेंटनी ॲड केलेल्या आहेत. आणि 2003 म्हणजे या अमेंडमेंटला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या रिलेटेड हा प्रश्न आपण गृहीत धरू शकतो. 1992 या अमेंडमेंटला या ठिकाणी 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून हा प्रश्न आहे. तर हे 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत. याच्या रिलेटेड इन्सिडन्स किंवा कोरिलेशन समजायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, या मणिपुरी भाषेला दुसरा एक शब्द आहे मैथेई. मैथेई म्हणजेच मणिपुरी आहे. तर मैथिली हा दुसरा घटक आहे, सेपरेट भाषा आहे. म्हणून मैथिली ऍड केली आहे 92व्या अमेंडमेंटनुसार, तर मैथेई ऍड केलेली आहे 71 अमेंडमेंटनुसार. ह्या 3 अमेंडमेंट 71 नुसार आहेत आणि 92 अमेंडमेंटनुसार मैथिली ऍड केलेला आहे. आणि मैथिली सोबत इतर 3 भाषा बोडो, डोंगरी आणि संथाली, ज्याच्यावर एमपीएससीला सुद्धा अनेक वेळा आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. याप्रमाणे हा घटक आपल्या लक्षात असावा. ऑप्शन नंबर फर्स्ट हे त्याचा ॲब्सोल्यूट करेक्ट आन्सर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल आहे. क्वेश्चन नंबर 93 इथं विचार करायला लावलेला आहे. जोड्या लावा, योग्य विचार करायला सांगितलेला आहे. कोणत्या जोड्या लावा, कशा प्रकारे योग्य जुळलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा आपण पार्ट या ठिकाणी पाहूयात. भारतीय जनसंघ म्हणजे सुरुवातीची जनसंघाची पार्टी. जनसंघ पुढे भारतीय जनसंघाचा हा पक्ष बनला जनता पक्ष, आणि जनता पक्षाचा पुढे भारतीय जनता पार्टी. हे त्याचं पुढचा टप्पा आहे इव्होल्युशनचा. तर भारतीय जनसंघ श्यामाप्रसाद मुखर्जी ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. आणि सोशलिस्ट पार्टी जी आहे ती सोशलिस्ट पार्टी जयप्रकाश नारायण यांचा सहभाग आहे. JP नारायण यांचा पार्ट आहे सोशलिस्ट पार्टीच्या बाबतीत. त्यानंतर आचार्य नरेंद्र देव यांचा योगदान आहे. आणि राम मनोहर लोहिया हे तिघ कनेक्टेड आहेत सोशलिस्ट पार्टीच्या संदर्भात. सोशलिस्ट पार्टी, जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव, लोहिया ह्या तिघांचा मिळून घटलेला पार्ट आहे सोशलिस्ट पार्टीचा. त्यामुळे सी राजगोपालचारी हे रॉंग ऑप्शन आहे.
तर नेक्स्ट आहे काँग्रेस फॉर डेमोक्रेसी. काँग्रेस फॉर डेमोक्रेसी जो पार्ट आहे तो जगजीवन राम हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. काँग्रेस फॉर डेमोक्रेसी हे जगजीवन राम यांचं स्टेटमेंट ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. तर स्वतंत्र पार्टी ही आलेली आहे सी राजगोपालचारी यांच्या माध्यमातून आहे. स्वतंत्र पार्टीचे योगदान सी राजगोपालचारीकडे आहे. त्यामुळे हाही पर्याय रॉंग आहे. आचार्य नरेंद्र देवांचं योगदान कुठे आहे तर सोशलिस्ट पार्टीकडे आहे. सोशलिस्ट पार्टी नरेंद्र देव, तर स्वतंत्र पार्टी सी राजगोपालचारी. आणि सोशलिस्ट पार्टीमध्ये नरेंद्र देव यांच्याशिवाय जे पी नारायण आहेत आणि लोहिया आहेत. त्यामुळे हे सेकंड आणि फोर रॉंग आहे. सेकंड फोर रॉंग आहे. फर्स्ट आणि थर्ड करेक्ट आहे. मग एकूण किती करेक्ट आहेत, कितने सही आहे, 2. ऑप्शन 2 करेक्ट आहेत, केवळ 2. मग 2 कोणते, जनसंघ आणि काँग्रेस फॉर डेमोक्रेसी. जगजीवन राम, श्यामाप्रसाद मुखर्जी 2 बरोबर आहेत. तर पॉलिटिकल पार्टी इलेक्शनचा वर्ष 2024चा इलेक्शनचा इयर म्हणून त्यांनी हिस्टॉरिकल घटक घेतलाय पॉलिटिकल पार्टीचा, जो आपल्याला माहिती असला पाहिजे. हे याला कंटेम्पररी स्टडी म्हणतात आणि करंट रिलेटेड कनेक्ट करणे आहे. मग प्रश्न आपले बरोबर याला वेळ लागत नाही. आणि याप्रमाणे तसा आपला अभ्यास असायला पाहिजे, जेणेकरून आपण कोर स्टडीच्या माध्यमातून सगळा घटक कवर करू शकतो. नेक्स्ट 94, भारत के संविधान के संदर्भ में निम्नलिखित कथनों में से कौन सा सही है. ऑप्शन फर्स्ट, नगरपालिकाओं की शक्तियां संविधान के भाग 9 क में दी गई है. सो भाग 9 जो आहे, भाग 9 हा पंचायत राज बद्दल आहे, तर 9 क हा नगरपालिका संदर्भात आहे. ॲब्सोल्यूट करेक्ट आहे. 9 आणि 9 क जे मी नेहमी सांगत आलोय, राज्यघटनेचे 22 भाग आणि 12 परिशिष्ट केले की एकतरी मार्क कुठं ना कुठे मिळतो. हे फुकटमध्ये मार्क आहे. आपात उपसंबंध संविधान के भाग 18 में. आपात उपबंध म्हणजे इमर्जन्सी. इमर्जन्सी संदर्भात राज्यघटनेत 18वा भाग आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. आर्टिकल 352 ते 360 या अंतर्गत हा घटक नमूद आहे, म्हणून करेक्ट आहे. संविधान के संशोधन के संबंध में उपबंध संविधान के भाग 20 में दिया गया है. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. आर्टिकल 368 संशोधन घटना दुरुस्ती संदर्भात भाग 20 मध्ये त्याच्याबद्दलचा पाठ नमूद आहे. इथं काय विचारलंय, मग त्यांनी राज्यघटनेचे भागच विचारले सगळ्या ठिकाणी. 9 क 18वा भाग 20वा भाग. ह्याच्यावर सोपं आणि सहज प्रश्न अजून काय राहू शकतो, जे फुकटमध्ये मार्क मिळाल्यासारखे आहेत. याला इग्नोर करण्याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. 1, 2, 3 सगळाच पर्याय करेक्ट आहे. हे चुकूनही चुकले नाही पाहिजे, ही अत्यावश्यकता आहे, हे विसरू नका. UPSC म्हणजे सगळंच अवघड असतं आणि म्हणजे आपल्याला कसं आपल्या डोक्याच्या बाहेर आहे आणि आपल्याला सगळा विषय कुठेही जमणारा नाही असं कन्सिडर करायचा ऑप्शन नाही. अवघड असतात काही, त्याच्या नादाला लागणे नाही. जे जमतात तिथं काही सोडणे नाही. जर आपल्याला रिझल्ट पाहिजे तर आपला ॲटिट्यूड, आपला अप्रोच या पद्धतीने असला पाहिजे आहे. आता है भारत के संविधान के अनुसार निम्नलिखित में से कौन सा सही है. आता इथे जे प्रश्न विचारले सगळे विषय सूचीबद्दल आहेत. राज्य विषय आहे, राज्य विषय आहे, संघ विषय आहे आणि राज्य विषय आहे. जे मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय, एक पूर्ण सगळे भाग घटनेचे सगळे विषय सूची 12च्या 12, 22च्या 22 भाग आणि विषय सूची, संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि त्यातल्या त्यात समवर्ती सूचीवर आयोग नेहमी प्रश्न विचारतं. हे 3 गोष्टी करून ठेवल्या, मिनिमम 1 येतो, अवरेज 2 मार्क येतात आणि ते अगदी फुकट मधले मार्क असतात. आणि त्याच्यासोबत अजून 1, 2, 3 असे चॅप्टर करून ठेवले, संविधान सभा, उद्देश पत्रिका आणि त्यासोबत घटनात्मक आयोग. हे 3 जरी केले तर अजून 3 मार्क मिळतात. आणि आता मी बोललो त्यातले 2 मार्क, 5 मार्क कुठेच हलत नाहीत. विदाऊट कॉन्स्टिट्युशनल स्टडी, राज्यघटनेचा घटनात्मक अभ्यास न करता सुद्धा मार्क घेता येतात. पण काही गोष्टी असतात जे फिक्स येतात, ते फिक्स झाले पाहिजे आहे. बघूयात काय करेक्ट आहे. आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य राज्यसूची के अधीन एक राज्य विषय आहे. आंतरराज्य व्यापार वाणिज्य राज्यसूचीचा कसा असेल, हा विषय संघसूचीचा आहे. संघसूची. आंतरराज्यीय प्रवासन, इंटरस्टेट ट्रॅव्हलिंग करणे राज्यसूची के अधीन एक विषय, हा सुद्धा संघसूची आहे. दोन्ही रॉंग आहेत. सही असं विचारलंय. आंतरराज्यीय संघरोध संघसूची के अधीन एक संघ विषय आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. हा विषय संघसूचीचा एक भाग आहे. याला
इंग्लिशमध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा क्वारंटाईन जे म्हणतायत तो शब्द इथं वापरलेला आहे. क्वारंटाईन हा घटक आहे. संगरोध म्हणजे क्वारंटाईन. हा संगरोध संघसूचीचा विषय आहे. हा ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. आणि विशेष म्हणजे काय तर हे दोन्ही विषय जे संघसूचीतील विषय आहेत, संघ सूचीमधील विषय क्रमांक 81 विषय क्रमांक 81 मध्येच आहेत. आणि 81 मध्ये प्रवासन इंटरस्टेट ट्रॅव्हलिंग जे आहे ते सुद्धा संघसूचीमध्ये आहे. खरं तर 81 विषय क्रमांक 81 मध्ये आंतरराज्यीय प्रवास आणि संगरोध हे संघसूचीमध्ये नमूद आहे असं लिहिलंय. एकच वाक्य आहे. प्रवासन आणि संगरोध हे एकच वाक्य आहे. आणि त्यांनी काय केलंय, प्रवासन राज्यसूची करून टाकला आणि संगरोध संघ ठेवला, त्याचीच फोड केली. म्हणून विषय सूची माहिती असली पाहिजे, हे फोकस असू द्या. सी करेक्ट आहे. निगम कॉर्पोरेशन कराय, कॉर्पोरेशन राज्यसूचीमध्ये कसं येईल, राज्यसूचीमध्ये कॉर्पोरेशन टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्स आहे. आणि डायरेक्ट टॅक्सेस सगळे सेंटरकडे आहेत हे आपल्याला माहिती आहे. सो हे रॉंग आहे. ऑप्शन सी ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. 95चा आन्सर सी हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे आणखी एक, तो म्हणजे 96 अंतर्गतचा प्रश्न आहे. आणि तोही अगदी सोपा आहे. सोपा म्हणजे एवढा सोपा, सरळ फुलटॉस बॉल आहे. भारत के उच्चतम न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट ने निजता म्हणजे प्रायव्हसी, खाजगी जीवन के अधिकार म्हणजे आपलं खाजगी जीवनाचा जगण्याचा अधिकार को भारत के संविधान के निम्नलिखित में किस अनुच्छेद के अंतर्गत रखा है. राईट टू प्रायव्हसी हा विषय कोणत्या मूलभूत अधिकारामध्ये येतो. ऑब्व्हियसली आर्टिकल 21 राईटच आन्सर आहे. बाकी काही बघायची गरज नाही. 15-16 काय संबंध आहे. 19 मध्ये स्वातंत्र्य आहे. आणि राईट टू प्रायव्हसी माझ्या जीवनाची, माझी स्वतःची खाजगी वैयक्तिक लाईफची माहिती आर्टिकल हे 21चाच पार्ट आहे. त्यामुळे याच्या रिलेटेड हा घटक, हा आन्सर 96चा करेक्ट ऑप्शन डी हाच आहे. अशा प्रकारे इथं आपले क्वेश्चन्स, हा पूर्ण पार्ट इथे समाप्त होतो, जे लास्ट क्वेश्चन नंबर होता आहे. याच्या पुढे कोणताही प्रश्न नाही. येस, ॲब्सोल्युटली एकही क्वेश्चन नाही आहे. त्याच्यानंतर इथं आपण ऑलमोस्ट 15-16 प्रश्नांचा पार्ट आढावा इथं घेतलेला आहे. आणि ह्या UPSCच्या पेपरच्या पॅटर्नवर आधारित नेक्स्ट इयर राज्यसेवा प्री आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी करणं आवश्यक आहे. याचा एक ठोकताळा अंदाज समजावा आणि आपणही त्या लेवलवर तयारी करावी. आपण ऑलरेडी राज्यघटनेची तयारी केलेली आहे. राज्यघटनेचे नोट्स आपल्याकडे आहेत, आपल्याकडे विषय आहेत. आपण ह्या सगळ्या पेपरच्या अनालिसिसवरून स्वतःचा अंदाज बांधू शकतो की आपण ऑलरेडी कुठल्या लेवलची तयारी केलेली आहे, आयोगाचा पेपर कुठल्या लेवलचा आहे, आणि आपल्याला पॉलिटिक्सचे प्रश्न किती जमलेत हे जरूर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आहे. पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.